तर पोट्टे हो काय म्हणता मग मी आलो पंढरपूरहून अक्कलकोटले. कसं आलो ते मागच्या पार्ट मध्ये मी टाकलेलं आहे. पाहिलं नशीन तर जाऊन पाहून घ्या आणि ब्लॉग आवडत असतील तर मला फॉलो नक्की करा. इथं आल्यानंतर गाडी गिडी लावली मस्त आपली पार्किंग मध्ये. पुढे जाऊन स्वामी समर्थाची मूर्ती दिसली ते पाहिली गेली. मग पुढे गेल्यानंतर अजून छोट्या छोट्या मूर्त्या दिसल्या. मग याची व्हिडिओ काढून घेतले. लागलो मी दर्शनाच्या लाईनीत. अंदर जाऊन पाहतो तर गर्दी एवढी होती की तुम्हाला काय सांगा. मग मी धसलो बाबा या गर्दी. तिथे एक व्हिडिओ काढून घेतला. मला गर्दी दिसली पाहिजे ब्लॉग मध्ये. लोक वाटलं पाहिजे बा दर्शनाला गेलता पोट्टा. याच्या पुढे काही मोबाईल अलाउड नव्हता भाऊ. मग दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आल्यानंतर थोडं थांबलो तर इथं मला या काकू दिसले. अशा काऊन करत जाते मला काही समजत नव्हतं. काही झालं असेल बाहिले. मग इथून पुढे आल्यानंतर मला भूक लागली होती भाऊ. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. गाडीच चालू राहिलो निराणा. मग चिप्सचे पॅकेट आणि चॉकलेट वगैरे घेतले आणि पुढे आल्यानंतर मला हे दिसली सुंदर स्वामी समर्थाची मूर्ती. इथं दर्शन वगैरे घेतले आणि बाजूने दिसले मला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग महाराजांचे दर्शन वगैरे घेतले आणि आलो गाडीजवळ. गाडीमध्ये बसलो आणि निघालो गाणगापूरला जायला. गाणगापूर हे जास्त जणील माहित नाही. गाणगापूर कर्नाटक मध्ये आहे. इथं आपले दत्त भगवान प्रकट झाले होते. मग जाता आम्हाला झाली रात्र आणि भूकही लागली होती. मग एका हॉटेलवर थांबलो. तिथं जेवण वगैरे केलं आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो गाणगापूरले. इथं रूम वगैरे केली. गाडी लावली आपली पार्किंग मध्ये आणि गेलो रूम मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट झोपलो. तर पोट्टे हो चला भेटू उद्या. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करजा. उद्याचा जो ब्लॉग राहील तो या ट्रॅव्हल सिरीजचा आखरी ब्लॉग असेल. चला भेटू उद्या. जय श्रीराम.